आम्ही अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं, आमचा जो सर्वे होता आणि पत्रकारांचा जो अंदाज होता हा खरा ठरलेला दिसतोय. कशासाठी? कारण त्या माथाने कुटुंबाची एक मेहनत होती, ग्राउंड लेवलवर ते काम करतायत, आज विजयी झालेले आहेत, विक्रमी मताने निवडून आलेले आहेत. ते विक्रमी मत आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला इथं भेटलेलं नाही, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आज रुपालीताई माझ्यासोबत आहेत, मातने नगराध्यक्ष आहेत. ताई, तुमच्या डोक्यावर हा जो शिरपेच जो लागतोय आज प्रथम नागरिकाचा, आणि तुम्ही खऱ्या अर्थाने निवडून आलात, अभिनंदन. तर काय सांगाल तुम्ही, विजयाचं प्रतिक्रिया कशी द्याल? पक्षश्रेष्ठींचे आमच्यावर आशीर्वाद आहेतच. सर्वप्रथम तर मी सर्वात त्यांनाच आभार मानणार आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्यात आमची सरकार आहे, केंद्रात महाराष्ट्रात आपल्या देवाभाऊंची सरकार आहे, त्याच्यानंतर आमचे अमरावती जिल्ह्याचे लाडके आमदार प्रवीणजी तायडे आहेत, त्याच्यानंतर नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून आलेला आहे. योगायोगानं हे सोने पे सुहागा म्हणतो, या प्रकारची प्रक्रिया आज घडून आलेली आहे. आम्हाला जे पक्षश्रेष्ठींचे जे आशीर्वाद आहेत, नवनीतताई राणा आहे, प्रवीणभाऊ पोटे आहेत, त्यानंतर आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, भिलावेकर सर आहेत, या सर्व जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, बाकी या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. त्यानंतर अचलपूर परतवाडाची जी मायबाप जनता आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर सदैव राहत होते. आणि जो कार्यकर्ता आहे, खंबीरपणे अभय मातनेच्या मागे जो उभे राहणारा कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याचं परिश्रम आणि समर्पण जे होतं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मेहनत आहे, त्याच्यामुळे हा विजय प्राप्त झालाय. मी सर्वांना सांगू इच्छिते, हा विजय फक्त एकट्या उमेदवाराचा नाहीये, हा विजय आपल्या सर्वांचा विजय आहे. नगराध्यक्ष म्हणून मी एकटी निवडून नाही आलेले, नगराध्यक्ष म्हणजे हा इथला एकूण एक कार्यकर्ता जो लढलेला आहे तो निवडून आलेला आहे. ताई, तुम्ही पतिराज या विषयावर मागे बोलल्या होत्या, त्या पतिराजाचं कसं राहील नगरपालिकेमध्ये? मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, एक महिला घर व्यवस्थितरित्या पार पाडू शकते, सांगितलं होतं मी तुम्हाला हे याच्या आधी. जी व्यवस्थितरित्या घर पण पार पाडू शकते, ती प्रशासन चालवायला तिला भारी जाणार नाहीये. कारण घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्हाला सरकारने पुढे यायची संधी दिली आहे, सक्षम आहे स्त्री की घर आणि मूल सांभाळून प्रशासन सुद्धा चालून दाखवणार, इथे प्रतिराज चालणार नाही. प्रामुख्याने मुख्य जे काम आहे ते आपलं कुठल्या नजरेत आहे, कुठलं काम महत्त्वाचं आपल्या नजरेसमोर आहे ते आपण करणार? मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आहे. त्यानंतर रस्ता रुंदीकरण जे आहे, मेन आमच्या अचलपूर शहरामध्ये रस्ता रुंदीकरण एवढं आवश्यक आहे, त्याच्याकडे आम्ही सर्वप्रथम लक्ष देऊ. कारण रुंदीकरण वाढलं तर व्यवसायाला चालना मिळेल. त्यानंतर CCTV कॅमेऱ्याचं जे धोरण आमचं राहणार आहे, जेणेकरून गुन्हेगारी जी आहे त्याला पण आळा बसणार आहे आणि व्यवसायाला सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. त्याच्यानंतर ज्या सुविधा मिळणार आहे सरकारकडून, त्या सुविधा प्रत्येक महिलांपर्यंत, बांधकाम असो का बचत गटाच्या योजना असो, त्या सर्व योजना मी महिलांपर्यंत, प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. निश्चित आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, खूप खूप अभिनंदन आमच्याकडून. माझ्यासोबत आमदार प्रवीण तायडे आहेत, तुमच्या विजयाच्या प्रति आम्हाला त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायची, काय सांगाल? अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी आधीच सांगितलं होतं, ज्या दिवशी रॅली निघाली त्या दिवशी 10,000च्या वरती हा विजय होणार असून, विजय तर झालेलाच आहे, पण लीड वाढवणारी रॅली आहे ही. आणि आम्ही ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखून ज्या प्रचार कॉर्नर सभा, प्रचार रॅल्या, ज्या काही प्रत्यक्ष संपर्क आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकलेला आहे जनतेने पुनश्च एकदा विधानसभेनंतर. आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, आणि आमदारसुद्धा मी भारतीय जनता पार्टीचा आहे, आणि नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टी. तुम्ही त्यांना कशा पद्धतीची मदत करणार? सगळ्या सर्वच प्रकारची. मी कोण मदत करणार आहे? पक्ष मदत करेल, सरकार मदत करेल. नाही, शैक्षणिक मागासलेलं आहे. नाही, शैक्षणिक मागासले पण आता ते पॉलिसी ठरवणारा ठरते. आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या आम्ही ह्याच्यात DPR मध्ये समावेश करून घेतला, जो आतापर्यंत. चला पुन्हा भेटूया प्रवीण दादा. आपण ताई खऱ्या अर्थानं इथं ताईने प्रकट आणि ताकदीनं मुलाखत दिलेली आहे.